विचारू नका, मात्र आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं काही दाखवण्याचा प्रयत्न करू. पाहूया त्यांची चांगली गोलंदाजी होते की टॉस हारल्यानंतर प्रथम दर्शन स्टार 11 सोनालीपाडा टीम संघ आपली चांगली बॅटिंग करतोय का पाहूया आपण. मॅच ऑन. पंचांची माहिती करता की आता बरोबर वेळ जी आहे दिलेली गेली आहे ती समाप्त झालेली आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. 2:22 झालेली आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. अरे मेरे बैग में कुछ भी नहीं है, दिया हूं मैं उसको सब. अरे क्या चाहिए क्या उसको पावर का. मनकुलीचे फेमस आमचे लाईव्ह टेलिकास्ट होम फोटोस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह करण्यात आलेली आहे. जय भोलेनाथ 40+ चषक 2025 आयोजक आहेत जय भोलेनाथ 40+ सरोलीपाडा, सन्माननीय श्री बबनराव भास्कर पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू डॉट इथे खेळला जात आहे. मंगेश गोलंदाजी करतोय. मंगेश असंही एक फेमस क्रिकेटर आहे आणि सुरुवात त्याची चांगली होते. धीरज याच्या बॅटवर पहिला चेंडू आलेला नाहीये. साईनाथ आहे स्ट्राईकला. माफी असावी, आमच्या स्कोरवर आपण साईनाथ यांच्या खात्यामध्ये डॉट चेंडू लिहायचा आहे. मंगेश आणि साईडला खेळ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड. 5व्या प्रयत्नानंतर ही झेल सोडली जात आहे. मला तर वाटतं की तिथे कॅप्टन होते त्यांच्याकडून झालेली ही चुकी आहे. मात्र एकच धाव इथे पूर्ण केला गेला साईनाथ यांच्या माध्यमातून. साईनाथ असेही एक मोठे खेळाडू आहेत. 40+चे एक लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांना जीवनदान देणं कदाचित धोक्याची घंटा देखील वाजू शकतो. इथे पहिली धाव श्री गणेश धावांना सुरुवात. मंगेशच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडूनंतर 1 धाव खर्च होत आहे. फिल्डिंग पहा अतिशय सुंदर अशी सजवण्यात आलेली आहे. ऑफ साईडला जवळजवळ 5 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून चाललंय, गॅप मधून चेंडू चाललंय. मंगेश माध्यमातून 9 धावा खर्च डगालमध्ये परतताना आपण पाहतोय. धावा दाबल काढून 9 धावा. उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. धीरज आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे.
न्यू बॅटर सतीश, फेमस क्रिकेटर सतीश हरड मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धावफलकावर. आज सागर भोईर इन ऍक्शन मध्ये यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सवयी पाडा म्हटलं की जय भोलेनाथ म्हटल्यानंतर लगेच सागर भोईरचं नाव आठवण येते. तो देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच नंतर. न्यू गोलंदाज आहे तो म्हणजेच महेश भोईर षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरता आपण पाहतो तयार होत आहेत. ही स्पर्धा समोरच्या एंडने खेळली जात आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता नॉन पॉवर प्ले मध्ये पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. पहिल्या चेंडू अतिशय क्लासिकल भन्नाट स्ट्रोक पाहायला मिळते. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेल्या चेंडू मागे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट. चांगला क्रिकेट, चांगल्या खेळाची कलाबाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर जोडल्यात, 11 धावा धावफलकावर. पहिला विकेट अगदी गमावला गेला लवकर. तर धीरज आउट झाला, त्यानंतर थोडी शांतता होती. आता टीमचे कॅप्टन सायमंत याचे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. दुसरा विकेट इथे प्राप्त करताना आपण पाहतो हिमांशी 11 टीम संघ. बॅटर आउट. मयूर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आमचे डिझायनमॅन आपण नक्कीच आयोजकांच्या चर्चेकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये आला. आमचे ट्वेल्समॅन आम्हाला सांगताय त्या प्रकारेच आपण उल्लेख करतोय. सन्माननीय उमेददादा चोरगे यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन आले न्यूमॅन आणि गोलंदाज आहे महेश भोईर. पहिला विकेट मिळाला त्याला. ऑफस्टिकचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येनं इथे वेग मिळतोय, 12 धावा धावफलकावर. सवळीपाडा गावचे समाजसेवक उद्योजक उमेददादा चोरगे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेश राईट हॅम ओव्हर द विकेटने. चांगला स्ट्रोक आहे, कव्हरवर क्षेत्ररक्षक देखील आहे. हलकासा मिसफिल्ड आणि चेंडू सीमा पार, येतोय चौकार. गेल्या पॉइंटवर डीप मधून षटरक्षक पोहोचतो. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला येतोय. एका धावाने दर्शन आपल्या सचिन 5 धावनं पोहोचतो आणि धावसंख्या धावफलकावर 17 धावा, 17. दर्शन स्टार 11 सोनालीपाडा टीम नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत धावा कसे झालेल्या आहेत ते म्हणजे 8. महेश स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठा आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, येतोय चौकार. टीम दर्शन स्टार 11 टीम संघाला बॅटर आउट होतोय सतीश.
अशोकने आजचा दुसरा दिवस सुरू होण्या अगोदर अशोक दादांच्या माध्यमातून एक धौलाग आपल्याला ऐकायला मिळाला होता, मात्र ते चांगले खेळाडू आहेत, ते खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय खाली क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचता एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर आमचे एक्सपर्ट्स करून सांगतात 22 धावा. अशोक षटक क्रमांक 3, पहिला चेंडू टाकला दुसरा चेंडू टाकला गेला, एक सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा स्ट्रोक खेळलाय, यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24. नेक्स्ट मॅच चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर परी 11 आणि जय भोलेनाथ दोन्ही टीमचे कॅप्टन पूर्ण तयारीमध्ये आहेत. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळायचा होता, गोलंदाज चेंडू खाली आहे. ओ माय गॉड, अशोकची ही चूक नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही चेंडूंवर भरपूर मार्क पडेल असं वाटतं. ज्या प्रकारे बॅटर स्ट्रोक खेळतोय, भरपूर निराश आहे हा स्ट्रोक खेळल्यानंतर. आपण पाहतोय सोहम 3 धावा खेळत आहे, धावा झालेल्या आहेत धावफलकावर 25 धावा, 25. 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांचा सामना जेव्हा खेळतो तेव्हा 40+ धावा असणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका खेळ आहे, मात्र मिस टाइम आहे. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का दिलाय. दर्शन स्टार 11 सोनाली पाडा टीम संघाला लागणार हा 4था झटका आहे. One side hero hai, you're one side. पवन केने जसं मैदानाच्या आतमध्ये होतं तसं क्राऊड होतं, तसा हा खेळाडू आहे सोनाली पाडा टीम संघाचा. उमेश चोरगे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सागर भोईर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 चौकारांसाठी देखील. पहा जसं मैदानाच्या आतमध्ये निलेश आलं, रोख रक्कम लावली जात आहे या खेळाडूवर. पाहूया कोणत्या प्रकारे खेळतो पहिला चेंडू. सनी भोईरने देखील आता पारितोषिक लावलेलं आहे. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 मारले तरी देखील म्हणजे 7000 मिळतील आणि प्लस उमेश दादांचे 500 रुपये. बॅटवर आला नाहीये व्यवस्थितरित्या. डॉट चेंडू 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. विशाल नाईक आम्हाला सांगतात धावा 25 धावा. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र स्ट्रायकिंगवर फलंदाज सोहम असेल जो वैयक्तिक 3 धावा खेळत आपल्या संघांसाठी. शेवटचं षटक पाहूया कोणता गोलंदाज टाकेल, कारण की धावा थांबवायच्या आहेत, कारण की स्लॉगरचा हा षटक आहे. सोहमसाठी एक सुवर्ण संधी आहे. भोलेनाथ पाटील यांनी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सोहमसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सागर भोईरने निलेश चोरगे याला लावलेला आहे पारितोषिक, सनी भोईरने लावलेलं आहे आणि उमेशदादा चोरगे यांनी देखील पारितोषिक लावलेलं आहे. मोस्ट वेलकम सन्माननीय शरददादा भोईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आज जवळ 365 दिवसानंतर ते भेटलेले आहेत आम्हाला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू 22 इथं टाकत आहे. 40 प्लेचे माजी अध्यक्ष आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस पहिले अध्यक्ष आहेत 40 प्लेचे, काही हरकत नाही. आम्हाला सर्व काही माहिती, आपला खेळ देखील माहिती आहे आम्हाला.
तुम्ही माझी जरी देखील असले तरी आजही खेळताय तुम्ही, हे फार महत्वाचं आहे आमच्यासाठी. कारण की आताच्या वयामध्ये तुम्ही जर तुमच्या जागेवर दुसरा कोणी असतं तर घरी असता, मात्र तुम्ही फिटनेस आहात अजूनही. 22चा पहिला चेंडू. 22 वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आपण. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. असं वाटत होतं की फुलटा चेंडू आलाय, मात्र षटकार पाहायला मिळेल, मात्र एकच धाव मिळाली सोहमच्या माध्यमातून. आता निलेश चोरगे. क्राऊड भरपूर आहे निलेशसाठी, पारितोषिक देखील फार मोठं आहे. एखादा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? ही स्पर्धा सुरू होण्या अगोदर 10 ते 15 दिवस भरपूर चांगला सराव केला या खेळाडूने. त्याचा पूर्णपणे फायदा घेईल का? अजूनही 5 चेंडूचा खेळ आहे, मात्र किती स्ट्राईक निलेश याच्याकडे असेल हे फार महत्वाचं आहे. 22 हा चांगला स्ट्रोक आला नाहीये, मात्र एक सिंगल धाव तर नक्की मिळेल या चेंडूवर. अनेक खेळाडू जे आहेत जे ग्रामीण खेळत आहेत ते देखील फोटोशूट करतायत निलेश चोरगे यांची बॅटिंग. कारण की आठवण यादगार. धावसंख्या धावफलकावर 27 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी नंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सोहमच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. कव्हर मध्ये डीप मध्ये चेंडूला फील्ड करते. 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतो सोहमला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फॅन्स मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळते. नक्की सोहमचा फॅन आहे की निलेश चोरगेचं? ओ माय गॉड, हे पहा, ही आवड असणं फार महत्वाचे फॅन्सला. कारण की निलेश चोरगेचे हे फॅन्स आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. एखादी सेल्फी नक्कीच घेण्याचा तिथेशी मला वाटतं निलेश चोरगेने फॅन्सला थोडासा निराश केलाय, कारण तो परत आलेला आहे, सेल्फी मिळाली नाहीये. 22 ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार येतोय चौकार. परी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट सागर भोईर फॅम टीम. जय भोलेनाथ टीमचे कॅप्टन.
सन्माननीय श्याम पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तसेच उमेशजी चोरगे साहेब आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचे. विराज चोरगे आपण देखील यायचे. या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. मित्रांनो, आपण कुठेही यात्रा करण्यासाठी आपण जात असतो. जी वर्ल्ड जी एक मोठी टूर्स आहे, जर तुम्हाला टूर्स जर घ्यायची असेल तर नक्कीच त्यांना आपण संपर्क साधा. चला युरोपला आपण नक्कीच त्याच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी देखील आहे. विजेता संघाला एक मोठी ट्रिप आहे. यस, टॉस आपण पाहुण्यांच्या शुभाशय करा. परी एंटरप्राइजेस आणि जे बोलणार स्पोर्टचे कॅप्टन लेजंड खेळाडू आहेत, दोन्ही आपल्यासोबत जुळलेले आहेत. यस, स्पॉन्सर देखील आपण यायचं. टॉस बॉक्स भरपूर मोठा बनवण्यात आलेला आहे. सागर भुईर देखील पोहोचलेला आहे, दीपेश पाटील देखील पोहोचलेले आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. उमेशजी चोरगे साहेब आपल्या शुभाशय टॉस करत आहेत. हेड अँड टेल छापा काटा आपलं संस्कृती. हेड असा कॉल आहे आणि टेल्स आलेला आहे. थँक्यू सो मच. आपण सर्व पाहुण्यांनी बसून घ्यायचं आहे. थोडीशी चर्चा आपण पोटीप्लेच्या खेळाडूंसोबत नक्कीच करणार आहोत. नक्कीच नक्कीच आपण टॉस इथे परी एंटरप्राइजेस टीमच्या संघाने जिंकलेला आहे. सर्वप्रथम कसं वाटतं खेळून आपल्या घरच्या मैदानावर आणि आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये कसं फील होत आहे? गावची संकल्पना चांगली आहे. त्याच्यात बऱ्याचशा पुढाकारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ही संकल्पना खूपच चांगली आहे. याच्यामध्ये गाव एकत्र येतो, याच्यात भांडणं नाही होत, एकत्र पोरं येतात. चांगली गोष्ट आहे, गावासाठी तरी चांगली आहे. आपण म्हणू शकता मान सन्मानाचा हा क्रिकेट आहे, गावचं क्रिकेट आहे. आणि काही खेळाडू असे आहेत की ते आपल्या गावासाठी खेळण्याचा भरपूर मोठा प्रयत्न करतात. असं ग्रामीण क्रिकेट देखील सुरू आहे, तिकडे देखील ते चांगलं खेळत आहेत. आज प्रीमियर लीगमध्ये ते खेळत आहेत. काय अपेक्षा आहे, कारण की पहिलाच तुम्ही मॅच खेळताय या स्पर्धेमध्ये आणि टीम पूर्ण तयारीमध्ये आहे? हो, टॉस जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार आहात. समोर देखील जयबुलर टीमचे कॅप्टन शरद भोईर आहेत, त्यांना तुमच्या समोर खेळायचं आहे. तर किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 50+ सामना रंगतदार होईल 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. जर टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. काही हरकत नाही, बॅटिंग आली आहे, 4 षटकांचा खेळ आहे. किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? हे बघा, 50 सांगू 60 सांगू हा भाग नाही आहे सर. चांगला खेळले तर 70 पण बनवू शकतील आणि समोरची टीम चांगली खेळली तर 40च्या आत पण ठेवू शकतील. हा क्रिकेट आहे सर. मी चांगला किंवा माझ्या तर स्टार हा नाही. क्रिकेटमध्ये कोणी कोणाला काही बोलू शकत नाही किंवा तेव्हा कमेंट करू शकत नाही. आम्ही चांगले खेळलो तर 60+ करू आणि समोरची टीम चांगली केली 40च्या आतमध्ये ठेवली, अंडर 40च्या आतमध्ये ठेवतील. तुम्ही फार जुने खेळाडू आहात. तुम्ही येणाऱ्या खेळाडूंना काय मेसेज देणार या स्पर्धेच्या माध्यमातून? कोणत्या प्रकारे तुम्ही पोचणं फार महत्त्वाचं आहे स्पर्धेमध्ये? कोणत्या स्पर्धेला कसं ऊर्जा देता येईल हे खेळाडूंकडून काय अपेक्षा आणि खेळाडूंना काय मेसेज देणार या स्पर्धेतून? सर, सर्वप्रथम प्रभाकर पाटील आणि दिलीप पाटील असेल, भोलेनाथ पाटील या लोकांनी हा पुढाकार घेऊन गावोगाव मी प्रत्येक वर्षी बघतो SPL ज्या नावाने ठेवतात, पण आमचे तर साहेब SSPL हा डबल शब्द. SSPL म्हणजे सोनाले पाडा आणि सरवली पाडा प्रीमियर लीग. आणि आमचे बंधू आमच्या बरोबर खेळतात पोर्टीमध्ये, हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. पण मी सांगू इच्छितो आमच्या होतकरी खेळाडूंसाठी की आमच्या गावात 2 टीम 4 टीम परत टीम झाल्या, भरपूर टीम होऊन गेल्या, समोर कुठली राहिली नाही. हे ते पण आजच्या पिढीला मी सांगू इच्छितो की यांचा 11चा राऊंड असेल तर यांना 9 वाजता फोन करा, यांना उठवायला पाठवा. ही पोरं आहेत लहान. हे आमच्या गावचा काय अंगोले करणारा काय तो प्लेअर आहे, काय नाव नाहीत मला त्याला, पोरं बोलतात त्याला अंगोली प्लेअर काहीतरी बोलतात, तो त्याच्याबरोबर 2-4 प्लेअर आहेत. पण खरोखर भोलेनाथनी भरपूर प्रयत्न केला. भोलेनाथनी भरपूर प्रयत्न केला टीम चालवण्याचा. पण भोलेनाथ ॲक्च्युली एक टीम खेळले कुठेतरी मानकोलीला आणि भोलेनाथनी नमस्कार केला की मित्रांनो आजपासून मी नवीन पोर्टीत खेळतो
आणि तो अक्षरशः यांना कंटाळून नवीन पोटीत गेला. आता जवळजवळ बऱ्याचशा आमच्या पाड्यात खेळाडूंचा क्रिकेट बंद झाले. होणारे खेळाडू जे 15 ते 20 वर्षाचे वय ओढतले आहेत ना, चांगले खेळाडू आहेत साहेब. एकदम एक 4-5 खेळाडू मी बघतो 15 ते 18 वयाचे. एक सायनाथचा पोरगा, नाव नाहीत मला, त्याला चांगला केलं बॅटिंग बॉलिंग, आता केला मला वाटतं, षटकार मारला तो. आणि तो काय नाव रे त्याचा, सोम. आणि आता एक नाव घेतलं, काय नाव त्याचा, धीरज, जतीन, धीरज, तो करण. हे चांगली प्लेअर आहे ना, उत्कर्ष प्लेअर. पण सर क्रिकेट काय आहे अजून समजले नाही. ते क्रिकेट त्यांना माहीतच नाही पडलं अजून. हा 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 हू हू हा, तर मी बघतो खेळाडू वृत्ती त्यांच्याकडे नाहीच असती तर हे सिनियर प्लेअरला सकाळी फॉलो करते. पण यांना सिनियर प्लेअर फॉलो करतात तरी सुद्धा त्यांची उद्धट भाषा. ग्राउंडवर प्रॅक्टिसला आले तरी सर बॅटिंग घेतील आणि कुठेतरी कोपऱ्यात उभे राहतील. प्रभाकर नेहमी, आम्ही प्रभाकरला बोलता की बाबा तू जास्त बडबड, पण त्याचं काही चुकत नाही सर. आम्ही संध्याकाळी नाहीत, पण मी 1-2 वेळेला येऊन बघितलं सावळीला उभा राहून. निव्वळ हा प्रकार, याच्याने क्रिकेट स्वतःचा क्रिकेट कमी होईल सर, स्वतःचं नुकसान करून घेतील. म्हणून या प्लेयर जे आहेत ना, होणारे होतकरू, यांच्यासाठी एक मेसेज देतो की मित्रांनो, क्रिकेट आपल्यासाठी आहे, क्रिकेटसाठी आपण नाही आहे. क्रिकेट हा आपल्यासाठी आहे. सचिनच्या पावलावर पाऊल नका ठेवू. सचिन तुम्ही नाहीत, थोडा आदर्श घ्या, क्रिकेटचा आदर्श घ्या. मी सचिनचा नाही बोलत, पण थोडा क्रिकेटचा किंवा आमच्यासारख्या 40+ खेळाडूंचा आदर्श घ्या. आम्ही 6 वाजता येतो. साईनाथ सारखा एक खेळाडू आमच्या 40मध्ये साहेब, काय सांगू तुम्हाला, तो रात्री 11-12ला येतं कलेक्शन करून, पहाटे 3ला जातं, तरी सुद्धा येतं 7-7:30 वाजता येतं. एक खरोखर मला त्याचा अभिमान आहे, खरोखर अभिमान आहे की तो एवढा कव्हर करून सुद्धा, एवढा धंदा कव्हर करून मॅचला टाइम देतं, इथं ग्राउंडवर प्रॅक्टिसला येतं. तर हे क्रिकेट, हे जी मुलं आहेत ना 17-18 वर्षाची, यांनी सायनाथ सारख्याचे त्याच्याकडे बघून तरी क्रिकेट पाहावं त्याच्याकडे बघून. आणि त्यांना सांगतो की येणाऱ्या काळात तुमची टीम बंद होईल, असं काही करू नका आणि थोडा लक्ष द्या. थँक्यू आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. टॉस जो आहे परी एंटरप्राइजेस संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि शरददादा भोईर यांची ओपिनियन तुम्ही ऐकलीच असेल मित्रांनो, त्यांना देखील तुम्ही फॉलो करा आणि तुमचा क्रिकेट कुठेतरी सुधरेल याच्याकडे लक्ष द्यायचं. धन्यवाद. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता गोलंदाज साईनाथ, जे 40+ खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून. 22च्या स्वरूपात पहिली धाव स्कोरबोर्ड लागली जात आहे. श्री गणेश धावांना सुरुवात. 44 धावा प्रति षटकामागे 11 धावा बनवायच्या आहेत. साईनाथ लेग ब्रेक, लेग कटर चेंडू टाकण्यात आला होता आणि डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी. प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे आहेत. एक मोठा फटका फार महत्वाचा आहे. दीपेश पाटील फॅम टीम परी एंटरप्राइजेस वन द टॉस, इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट. यानंतर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिथे टीमचे शरददादा भोईर यांनी तुम्हाला चांगली माहिती दिली क्रिकेटबद्दल. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला आपल्या आदर्शांना पुढे घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या कालामध्ये ज्याने आपला क्रिकेट आणि गावाचं नाव उंच केलं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून, त्यांना फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आताचे खेळाडू, आता ते शरददादा भोईर जे म्हणाले, काही खेळाडू असे आहेत की एक षटकार मारल्यानंतर ज्यांचे रील्स व्हायरल होत असतात. तो प्रकरण फार मोठा चालू आहे सध्या, त्याला देखील थांबवणं फार महत्त्वाचं आहे. कारण की 2011चा पहिला चेंडू इतिहासाच्या पानामध्ये लिहिला गेला प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर. तिथूनच लाईट टेलिकास्ट भरपूर आले भिवंडीमध्ये. ऑफस्टिकचा चेंडू बॅटवर आला नाहीये. विकेट किपर अमर मात्र चेंडू मागे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. 3 सिंगल आतापर्यंत धावा आलेल्या आहेत आणि 2 चेंडू डॉट आहेत. म्हणजे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावा 3 धावा डबल काबर. अतिशय चांगला खेळ, खेळीमेळीचं वातावरण आहे. मानस सन्मानाचा हा क्रिकेट तुम्ही पाहतायत सोनाली पाडा, सरवली पाडामध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं.
गलीमध्ये शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. शेवटच्या चेंडूवर देखील एक सिंगल धाव आली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी. साईनाथ पाटील यांचा जेवढा अनुभव होता तेवढा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते चांगले चांगले खेळाडू. सागर भुईर याने टीम बनवली म्हणजे कंप्लीट साईट बनवण्यात आलेली आहे. स्वतः आज सागर भुईर यांचे पिताश्री तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील जय भोलेनाथ टीम संघामध्ये. शरददा भुईर यांनी चांगली माहिती दिली. अनमोल चौधरी उद्योजक आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरोलीपाडा नक्की तर प्रीमियर लीग मध्ये ते आलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. SSPL अर्थातच सरोलीपाडा सोनालीपाडा प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय. दुसरा दिवस पहिला मॅच पाहताय. यानंतरचा टॉस देखील झालेला आहे आणि टॉस जो आहे परी एंटरप्राइजेस टीम दीपेश पाटील प्राईम टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थोडासा वेळ जो आहे कमी खर्च करा आपण प्लीज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता गोलंदाज येथे आपली तयारी करत आहे. रमाकांत गोलंदाजीमध्ये आलाय. दुसरा षटक टाकण्याकरिता नाशिक हवे एंड करून गोलंदाजी करेन आणि बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. आपण पाहतोय अशोक आणि मंगेश ही जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. 6 मिनिटं वेस्टेड झालेले आहेत. पंच बाला सर थोडस आपण या गोष्टीवर देखील फोकस करायचंय. फिल्डिंग काही खेळाडूने बॅट देखील हातामध्ये घेतले नाहीये या स्पर्धेला खेळण्याकरिता आणि काही खेळाडू असे आहेत मोजके जे खेळत आहेत सध्याच्या घडीला. ऑफ स्टिकचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा बालासरांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव जोडली जात आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. 44 धावा बनवायच्या आहेत आणि 44 धावामध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत म्हणजे अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. रमाकांत गोलंदाज. हा चेंडू आपण पाहतो लेग स्टीमला ठेवण्याचा प्रयत्न होता. अवस्थेचा जोरदार अपील झाला होता. इम्पॅक्ट स्टंप थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर होता. अपील देखील जोरदार झाली होती मात्र रनआउटची संधी आहे इथे आणि बॅटर मंगेश इज बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फंसी हुई. मंगेश आउट. ऍक्च्युली एकच धाव होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जो झाला होता त्या प्रयत्नामध्ये फसला गेला. नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या आतमध्ये आला. कॅप्टन आहेत. पाहूया कॅप्टनला चांगला खेळावा लागेल. निलेश सोरगे जो शॉर्ट थर्डमॅन वर गलीमध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये आहे. फोकस करणं फार महत्वाचं आहे या खेळाडूंना. स्ट्रायकिंग व फलंदाज आहे अशोक जो 3 धावांवर खेळत आहे. सोनू नो स्ट्राईकला आला आणि गोलंदाज रमाकांत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी फुलटा चेंडू होता. फायदा घेतलाय. कव्हरवर शतरक्षक आहे. झेल सुटली गेली आहे. मी अगोदरच म्हटलं होते काही खेळाडू असे आहेत की ते खेळलेले आहेत तर काही खेळाडू कधी खेळत नाहीये. आणि SSPL जो चषक सुरू होतोय त्याच्यामध्ये सर्वच खेळाडू खेळण्याकरता उपस्थित असतात. त्याच्यामध्ये असे मोजके खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. रमाकांतने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट नेतोय. बॅटर सज्ज होत आहे अशोक. लेग स्टंपचा चेंडू आहे हलक्यात आणि सहज खेळला गेला हा स्ट्रोक आहे. एक सिंगल धाव आली आहे. हलकासा मिसफिल्ड आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. अमर खुश नाही आहे कारण की जिथे एकच धाव होता तिथे 2 धावा पूर्ण आहेत. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 44 धावा बनवायच्या आहेत आणि या 44 धावा जर झाल्या नाही तर थोडासा दबाव देखील येईल बॅटिंग करणाऱ्या संघावर कारण की हळू सुरुवात आहे. थोडी वेग गती वाढवावी लागेल बॅटिंग मध्ये. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. रमाकांत राईट आर्म ओव्हर द विकेट नेतोय. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये चेंडू डीप मध्ये गेलाय. एक सिंगल झाली आहे. दुसरा धाव देखील मिळेल. मी वारंवार तेच सांगेल की काही खेळाडू असे आहेत की ते खेळत आहेत तर काही खेळाडू
365 दिवस फक्त वाट बघतात की मला हा चषक खेळायला मिळेल का, कारण की ही गावाची एकता, गावाचा अभिमान वाढवणारा हा क्रिकेट आहे. सरोली पाडा आणि सोनाली पाडा प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत मित्रांनो. समोर खेळलायत, शतरक्षक आहे तिकडे आणि त्याचे प्रयत्न अपुरे पडलेले आहेत, कारण की चेंडू चाललाय सीमा पार, एक येतोय चौकार. धाव संख्या 16 धावा झालेल्या आहे धाव बलगावर. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. चांगली गोलंदाजी होती, मात्र मोठा फटका देखील आला रमाकांतच्या अगेन्स्ट आणि अशोक चांगली बॅटिंग करत आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. रमाकांतला विकेट घेणं फार महत्वाचं, अशोकचं विकेट फार महत्वाचं असेल. लॉंग ऑफर शतरक्षक लावण्यात आला या बेस. पुन्हा एकदा पाहतोय आपण गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेलाय सीमेच्या दिशेने. शतरक्षक वेगाने चेंडू मात्र पायाने अडवलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. विशाल तिथे होते, मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत, 3 धावा घेतलेल्या आहेत. 1 धाव आपल्या संघासाठी विशालने वाचवली, हे फार महत्वाचं आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहे धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 19 धावा. 25 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला, बॅटर्सला पाण्याची आवश्यकता आहे, पाणी मैदानाच्या मध्ये घेऊन जायचंय. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत नक्कीच आपण ज्याने ज्याने आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं थोडंसं कौतुक होणं फार महत्वाचं आहे. सन्माननीय श्री बबनराव भास्कर पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरोली पाडा सन्माननीय बालाराम गजानन भोईर यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांना आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ एक ट्रॉफी आहे या स्पर्धेमध्ये. सामनावीर म्हणून आपण ती ट्रॉफी प्रत्येक खेळाडूला देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ खेळाडूंना देखील खेळण्याची संधी आहे. जय भोलेनाथ 40+ चषक 2025 या स्पर्धेमध्ये. कालपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे मित्रांनो आणि आजचा दुसरा दिवस आणि पहिल्या सामन्याला आपण इथे एन्जॉय करतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय हिमांशी 11 आणि त्याचबरोबर आपण समोर पाहतोय दर्शन स्टार. विशालसाठी एक सुवर्ण संधी आहे. भोलेनाथ पाटील यांनी एक पारितोषिक लावलेला आहे की आपण एखादा झेल जर पकडतो तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील आणि सोहमने जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली या मॅच मध्ये तर भोलेनाथ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सोहम ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी, 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. 20 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. आता गोलंदाजीची भूमिका जी आहे निभवायची आहे. पाहूया आपण किती धावा थांबवल्या जातील या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 25 धावांचा खेळ बाकी आहे. दिलीप दादा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा देखील फार होणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देताना आपण पाहताय. जसं शरददादा भोईर यांनी उल्लेख केला होता, दिलीप पाटील जे नक्कीच एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि चांगलं आयोजन देखील त्यांनी केलेलं आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात वेळ थोडीशी कमी खर्च करा आपण, कारण की काल रात्री 2 वाजले घरी जायला सर्वांना. ऑफस्टिकचा चेंडू आहे, वाईटने सुरुवात केली येते सोहमने. धाव संख्या 20 धावा, 24 धावा अगदी 12 चेंडूमध्ये. प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. विकेट जर आले तर मॅच इथे दर्शन स्टार 11 सोनाली पाडा टीम संघ जिंकू शकतो. हा मोठा फटका खेळायचा होता, मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. इथे पहिला दुसरा धक्का दिलेला आहे इथे या इनिंग मध्ये.
धावसंख्या झाली आहे धावफलकावर 21 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. सोहमचे प्रयत्न सुरू आहेत मैदानी शॉटमध्ये. फुलटा चेंडू ऑन साईडला पाठवून दिला सीमा रेखा पार. येतोय षटकार. थोडंसं समीकरण सोपं झालंय कारण की येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची अजूनही इथे आवश्यकता आहे. षटकार पाहायला मिळाला बॅटर सोनूच्या माध्यमातून. कॅप्टन आहे, कॅप्टन नॉक खेळावाच लागेल. चांगली इनिंग पेश करावी लागेल. गोलंदाजी करताना गोलंदाज सोहम. अजून एक मोठा फटका ऑन साईडला. यावीस शतरक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. बॅटर आउट. सीमा पार. येतोय चौकार. शेवटचा चेंडू होता या षटकातील आणि तो डॉट गेला. आणि आता समीकरण जो आहे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची, फक्त गोलंदाज चेंज होईल, लक्षात असू द्या कॅप्टनने. सैन्यात पाटील आपण फक्त गोलंदाजालाच आपण चेंज करायचं कारण की वेळ फार झाला या मॅच साठी. जवळजवळ 48 मिनिटं खर्च झालेले आहेत या मॅच साठी आतापर्यंत. शेवटचा षटक पाहूया कोणता गोलंदाज टाकेल. या 6 चेंडूमध्ये त्याला 12 धावा डिफेन्स करायचे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन खेळाडूंसाठी एक चांगला मेसेज आपण टॉस बॉक्स मधून ऐकला होता शरद भुईर यांच्या माध्यमातून. न्यू गोलंदाज बावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मजबूत काठी की गेंदबाज बावेश. बावेश साठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण 12 धावा डिफेन्स केला तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील भोलेनाथ पाटील यांच्या माध्यमातून.
आज जर भोलेनाथ व्यासपीठावर असते तर मला तरी वाटतं की फक्त बक्षिसांची नावच घेण्याचं काम करावं लागलं असतं. तरी देखील त्यांचे प्रयत्न आहेत. चांगल्या खेळाडूला ते चांगलं प्रोत्साहन देतात. चांगली रक्कम जी आहे लावली जात आहे त्यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 12 धावा. पहिला चेंडू बावेचं राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय तर मिड विकेटवरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे. एक झाला, दुसरा धाव मिळणार नाहीये. थोडासा ओव्हरथ्रो. आता हे पहा काय चित्र घडलं तिथे. बॅटर आउट. एक सिंगल धाव आली आहे म्हणजेच येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॅटर महेश आऊट झालेला आहे. महेशने एक चौकार देखील लगवला होता. आता न्यू बॅटर भावेश मैदानात मध्ये. महेशने गोलंदाजी देखील चांगली केली होती. एक चौकार देखील आला होता त्याच्या बॅटमधून. अजून एक मोठा फटका उडवला चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि बॅटर इथे पाहूया पंचांनी तिसऱ्या पंचांक षटकाराचा इशारा केला पंचांनी. नक्की काय घडलं पाहूया आपण. षटकार देखील दिलेला आहे आणि खेळाडू देखील शिव आहेत की पाहूया पंच काय तिथे चर्चा करतात. भोलेनाथ पाटील आणि बाला सर तिसऱ्या पंचांची येथे मागणी केलेली आहे. थोडीशी शांतता ठेवा. जर असेल फ्रेम मध्ये तर दिला जाईल, नाही तर पंचांनी जो निर्णय दिला त्यालाच मान्य करावा लागेल. ऑर्गनाइज कमिटी आपण थोडं बघायचं. दिलीप दादा फ्रेम मध्ये असेल तर दिला जाईल. लक्ष असू द्या पंचांनी जो निर्णय दिलाय तोच निर्णय इथे धरला जाईल. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका प्लीज. सो रिक्वेस्ट फॉर युअर संदीप दादा प्लीज आपण या. आपण असेल तर देऊया नक्कीच. चेक करतायत टाकण्याचा प्रयत्न. ओ चांगली फिल्डिंग आहे आणि एक धाव. मी अगोदरच सांगितलं होतं की असे देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ते फक्त 365 दिवस फक्त क्रिकेटची वाट पाहत असतात. त्याच्यामध्ये मोजके खेळाडू आहेत
आता खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, ते चांगली फिल्डिंग करतायत. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. दिलीप दादा, चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. यस, म्हणजे या धावा बनवाव्याच लागतील हिमांशी 11 टीम संघाला. एलिव्हेशन व्यवस्थित इथं झाला नाही. बॅटवर स्क्वेअर लेग मधून शतरक्षक पोहोचताय. दुसरा धाव देखील इथे कंप्लीट केला जात आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावर. आता आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल आम्हाला सांगत आहेत की येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 2 चौकार मॅच फिनिश. हा पहिला चेंडू फार महत्वाचा आहे. याच्यावर जर मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं सोपं राहील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अर्थातच हिमांशी 11 सोनाली पाडा टीम संघाला. दर्शन स्टार सोनाली पाडा टीम प्रयत्न करतात आणि असंही म्हटलं जाते की प्रयत्न ही परमेश्वर. जो प्रयत्न करतो त्यांना यश नक्कीच मिळतो. पाहूया, बावेचे प्रयत्न आतापर्यंत चांगले राहिलेले आहेत. फार महत्वाचा चेंडू आहे आणि याच्यावर उडवलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये आहे आणि थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. 42 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अगदी 1 चेंडू 2 धावा. मॅच अजून समाप्त झालेली नाहीये. इथे 2 धावांची अजून आवश्यकता आहे आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं होतं भावेशने, जर शेवटच्या चेंडूवर 2 धावा जर आल्या, एक चेंडू आणि 2 धावा. भावेशला 500 रुपये मिळतील का जर चेंडू डॉट आला तर? गोलंदाज भावेश आणि बॅटर भावेश मध्ये ही झुंज चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हार मानण्याचं नाव दोन्ही भावेश घेत नाहीयेत. क्या बात आहे. जाहीर झालेले आहेत 500 रुपयाचं पारितोषिक शरददादा भोईर यांच्या माध्यमातून. दोन्ही भावेशसाठी एक सुवर्ण संधी आहे. यस, नक्कीच भावेश इथे चांगला स्ट्रोक खेळलाय. एक धाव आली आहे. मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार आणि इथे हा सामना भावेशने जिंकलाय. हिमांशी 11 टीमने हा सामना जिंकलेला आहे आणि भावेशसाठी रोख रक्कम 1000 रुपये आलेले आहे. शरददादा भोईर आणि उमेशदादा चोरगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक इथे देण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट मॅच फिनिशर भावेश इज अ मॅन ऑफ द मॅच. भावेश आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिला जाईल. क्या बात आहे. मन जिंकली सर्व प्रेक्षकांची भावेशने. मात्र गोलंदाज भावेशला 12 धावा डिफेन्स करता आल्या नाहीये. चला भावेश आपण यायचे व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच आणि जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे आमच्याकडे. तो तुम्ही कलेक्ट करून घेऊन जायचं आहे. हाडला का दर्शन स्टार सोनाली पाडा. टफ सामना होता. नक्कीच कौतुक करूया हरणाऱ्या संघाचं देखील, कारण की ते खेळले नसते तर इथे हिमांशी 11 संघ जिंकला नसता. यस, मॅन ऑफ द मॅच साठी यायचं भावेश. आपण उमेशदादा चोरगे आणि शरददादा भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक जो आहे भावेशला देणार आहे. भावेश आपण यायचंय. भावेशची हेअरस्टाईल देखील चांगली आणि बॅटिंग देखील चांगली आहे. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. सर्वप्रथम उमेशदादा चोरगे आपण ट्रॉफी द्यायची आपल्या शुभास्ते. सामनावीरची ट्रॉफी जी आहे ते आपण देणार आहोत. स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण देत आहोत. सन्माननीय अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत भावेशला. आणि त्याचबरोबर दीपा आणि एक वॉच आहे. यस, आणि 1000 रुपयाचं पारितोषिक उमेशदादा चोरगे आणि शरददादा भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण भावेशला देत आहोत. भावेश इतका खुश आहे की
मला तरी वाटतं की ही रील बनेल भावेशची. ज्या प्रकारे षटकार मारून आनंद साजरा केला होता त्याने आणि 2 धावा सहज इथे बनवल्या होत्या. दिनेश तरी आपण कुठेही असेल आपण भोलेनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आपल्याला जो काम दिलेला आहे लगातार सिक्सर 70 चेंडूचा ताबा आपण घ्यायचा आहे. यस ही आपण पाहताय साडी जी आहे ती देखील भेट दिली जात आहे. नामदेव भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नामदेव चौधरी दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात देखील